नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवज्ञान स्कॉलर्स अकॅडमी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे। आज आपण पदावली हा भाग बघणार आहे। बघा, आज मी तुम्हाला पदावलीचे काही नियम त्या उदाहरणाद्वारे समजून सांगणार आहे। सर्वांनी बरोबर लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे। 14 + 6 + 5 असं उदाहरण आहे। जेव्हा उदाहरणामध्ये वजाबाकी आणि बेरीज ह्या दोन्ही क्रिया असेल, जेव्हा उदाहरणामध्ये वजाबाकी आणि बेरीज ह्या दोन्ही क्रिया असेल तर काय करायचं, कशी पदावली सोडवायची हे मी तुम्हाला सांगतो। बघा, जेव्हा उदाहरणामध्ये फक्त बेरीज वजाबाकी आणि बेरीज ह्या क्रिया असेल तर डावीकडून जी पहिली क्रिया येते ती क्रिया पहिले सोडवायची। समजलं का? डावीकडून जी पहिली क्रिया येईल ती पहिली क्रिया सोडवायची। कोणती क्रिया आहे पहिले? वजाबाकी। काय? 14 + 6 14 + 6 किती होतात रे? 14 + 6 + 5 14 + 6 किती होतात? करा मग 14 + 6 किती होतात? 4 तून 6 जाते का? नाही। 14 तून 6 गेले किती राहिले? 6 8 किती राहतात? 8 बरोबर आहे। हा काय या किती आलं? 8। याचं उत्तर काय आपलं? 8 बरोबर आहे। पहिली कोणती सोडवत आहे? पहिले वजाबाकी सोडले। काय सांगितलं की वजाबाकी आणि बेरीज ह्या क्रिया असेल तर पहिली जी क्रिया आहे ना डावीकडून ती क्रिया सोडवायची। मी काय सांगतो? पहिले वजाबाकी काय + 5 + 5 केलं 8 + 5 किती ना? 13। हे आलं आपलं उत्तर। हे उत्तर आपलं बरोबर आहे, कळलं? हे उत्तर आपलं बरोबर आहे। तसंच आपण दुसरं उदाहरण सोडू। बघा, याच्यामध्ये काय वजाबाकी पहिले आली, आता याच्यामध्ये बेरीज पहिले आहे। डावीकडून काय पहिले? बेरीज आहे। सुरुवातीला काय करू? बेरीज सोडू, बरोबर आहे। 17 + 8 किती होतात? 8 आणि 7 15 + 5 8 = 25 बरोबर। -9 पहिले मी काय केली? ही क्रिया सोडली डावीकडून पहिले, नंतर -9 घेतलं। 25 - 9 किती होतात? बघा, 25 - 9 किती येणार? 5 15 तून 9 गेले 9 6 राहिले ते घेतला तर 16 त्यानंतर आपलं 16 त्यानंतर 16, ठीक आहे। अशा प्रकारे सोडवायचं। दुसरा नियम आता दुसऱ्या उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ, ठीक आहे। ठीक आहे, बघा मागे काय म्हटलं आपण? बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन क्रिया होत्या, तर आपण कसे सोडवायची पदावली ती बघितलं। आता ह्या उदाहरणामध्ये काय आहे? गुणाकार आणि भागाकार ह्या दोन क्रिया आहेत। मागे उदाहरण बेरीज आणि वजाबाकी क्रिया असताना जी क्रिया सुरुवातीला येत होती ती क्रिया आपण सोडवायची। तसंच गुणाकार आणि भागाकार ह्या दोन क्रिया येत असेल, फक्त गुणाकार आणि भागाकार, तर तीच पद्धत आहे की सुरुवातीला डावीकडून पद्धतीनं त्या पद्धतीनं आपण सोडवायची। जी पहिले येणार डावीकडून उजवीकडे जी पहिली क्रिया आहे ना ती क्रिया पहिले सोडवायची। बघा, 5 × 4 किती होतात? 20 भागिले 2 20 भागिले 2 आलं, बरोबर। 20 भागिले 2 किती येणार उत्तर? बघा, 20 भागिले 2 2 0 0 भाग दिला किती आलं? 10 किती आलं उत्तर आपलं? 10। समजलं? काय सांगितलं की जी गुणाकार आणि भागाकार असेल फक्त, तर जे डावीकडून पहिली क्रिया आहे ना ती क्रिया सोडवायची, ठीक आहे। आता इथे बघा, दुसरं उदाहरण बघू। दुसऱ्या उदाहरणामध्ये पहिले काय आलं? डावीकडून पहिले भागाकाराची क्रिया आली। इथे काय आलं होतं? गुणाकार। इथे भागाकाराची क्रिया आली। 36 भागिले 4 किती येणार? 4 × 9 36 9 गुणिले 2 पहिली क्रिया काय सोडली? भागाकार, नंतर गुणाकार। 9 × 2 बरोबर 18 किती आलं उत्तर? 18 किती आलं उत्तर? 18। अशा पद्धतीने पदावली सोडवावी लागते, ठीक आहे। तिसरा नियम आता दुसऱ्या उदाहरणाद्वारे समजून घेऊ। आतापर्यंत आपण उदाहरणाद्वारे 2 नियम समजून घेतले पदावलीचे। आता आपण तिसरा नियम पदावलीचा बघणार आहे, ज्यामध्ये बेरीज आणि गुणाकार एकत्र आलाय। बेरीज आणि गुणाकार एकत्र आला तर आपण काय करायचं? काही गुंतवून द्यायचं काम नाही, सोप्या सोपी आयडिया सांगतो तुम्हाला। बेरीज आणि बेरीज आणि गुणाकार असेल तर वजाबाकी आणि भागाकार असेल तर बेरीज आणि भागाकार असेल, जी पहिले भागाकार आणि किंवा गुणाकार क्रिया येईल ती क्रिया पहिले सोडवायची। काय करायचं? गुणाकार किंवा भागाकाराची जे आहे ती क्रिया पहिले सोडवायची। कोणती येऊ द्या। आता याच्यामध्ये पहिली क्रिया सोडवायची नाही। मी पहिले काय करतो? प्लस आणि मायनस मध्ये जी डावीकडून पहिली क्रिया येईल ती सोडत होतो, पण तसं आता नाही आहे। आता काय आहे? तर गुणाकार किंवा भागाकार असेल प्लस आणि मायनस मध्ये, तर गुणाकार किंवा भागाकार ही पहिली क्रिया सोडवावी लागते, ठीक आहे। बघा, इथे पहिले काय सोडवायचं आपल्याला? गुणाकार 28 + 7 ×
14. ठीक आहे, 28 अधिक 14 त्यांची बेरीज करायची. 28 अधिक 14 4 12 2 1 3 1 4 4 42. ठीक आहे, तर अशा पद्धतीने गणित आपल्याला सोडवावं लागते पदावलीमध्ये. ठीक आहे, पुढचा नियम पुढच्या उदाहरणाला समजून घेऊ. ठीक आहे, मागील उदाहरणामध्ये आपण प्लस मायनस आणि गुणाकार आणि भागाकार एक एक क्रिया घेतल्या. आता याच्यामध्ये चारही क्रिया एकत्र आल्या आहेत बघा. प्लस, भागाकार, गुणाकार आणि वजाबाकी चारही क्रिया एकत्र आल्या तर काय करावे? काही गोंधळ द्यायचं नाही. बघा इथे मी काय सांगितलं, जर प्लस आणि मायनस असेल तर प्लस मायनस सुरुवातीला सोबत नाही, गुणाकार आणि भागाकार सोबत. गुणाकार आणि भागाकार असेल तर काय करायचं, जे डावीकडून पहिली क्रिया येईल ती क्रिया पहिले सोडवायची. ठीक आहे, डावीकडून गुणाकार आणि भागाकार आहे, डावीकडून पहिली क्रिया म्हणजे भागाकाराची. मग काय करायचं, 14 अधिक 8 भागिले 4 4 गुणे 8 2 गुणिला 5 दशांश तसं लिहायचं, वजा 2 दशांश तसं लिहायचं. ठीक आहे, मग काय करायचं, परत गुणाकारची क्रिया पहिले सोडून घ्यायची. बघा हे प्लस आणि मायनस सोडवायचं नाही, पहिले गुणाकार आणि भागाकार सोडवायचं. बघा 14 दशांश तसं लिहायचं, प्लस 2 पंच 10 वजा 2 आला. आता प्लस आणि मायनस असेल तर काय नियम आपला, डावीकडून जी पहिली क्रिया येणार ती पहिली क्रिया सुरू व्हायची. बरोबर आहे, 14 अधिक 10 14 10 किती झालं 24 24 वजा 2 24 वजा 2 किती झालं 22. आता उत्तर आपलं अशा प्रकारे पदावली सोडवावी लागते. ठीक आहे, आपण आतापर्यंत पदावलीचे नियम बघितले. आता ह्या पदावलीच्या नियम मध्ये कंस आलेला आहे. कंस जर आला असेल तर कशा प्रकारे सोडवायचं हे मी तुम्हाला ह्या उदाहरणाद्वारे समजून सांगतो. बघा कंस असेल तर सुरुवातीला कंसामध्ये कोणतीही क्रिया येऊ द्या, कंसामध्ये कोणतीही क्रिया आली असेल, प्लस येऊ द्या, मायनस येऊ द्या, गुणाकार येऊ द्या, भागाकार येऊ द्या, तर ती पहिले सुरुवातीला क्रिया सोडवायची. कळलं, 40 भागेला ही पहिले कंसातली क्रिया सोडून घ्यायची. 10 वजा 5 किती करे, 10 वजा 5 कंस बाहेर निघाला, अधिक 3 गुणिला 2. मगाशी सांगितल्याप्रमाणे नियमामध्ये सर्व एकत्र आले. मग पहिले काय करायची, जे भागाकार आहे भागाकारची क्रिया पहिले सोडून घ्यायची. 40 भागिले 5 गुणिला 5 8 8 5 8 40 बरोबर, प्लस 3 गुणिला 2 नंतर प्लस आहे गुणाकार, काय गुणाकार सोडवला लागला पहिले मगाच्या नियमाप्रमाणे. बरोबर आहे, 8 3 दुने 6 नंतर काय झालं म्हणलं आपलं बेरीज 8 आणि 6 14. इथे उत्तर आपलं 14 आलं. बरोबर, अशा प्रकारे आपण पदावलीचे सर्व नियम बघून घेतले आहेत. जर तुम्हाला समजले असेल नियम तर आमच्या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.